माय यूट्यूब फॅमिली. हे बघा सकाळी सकाळी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ काढलेला आहे. हे बघा माझ्यासाठी ग्रीन टी. सकाळी सकाळी आम्ही ग्राउंडहून फिरून आलेलो आहो आणि हे बघा माझ्यासाठी ग्रीन टी आणि सर्वांसाठी इडली बनवायची आहे. रात्री मी पीठ भिजत घातलं होतं. आता इडलीची तयारी चालू आहे. हे माझं रोजचं रुटीन सकाळचं. हे तुम्हाला हे बघा आज नाश्त्यासाठी इडली करत आहे. रोज काल तर पोहे केलते. रोज रोज काही व्हिडिओ बनवणं तर काय होत नाही, पण नाश्त्यासाठी असंच काही ना काही चालू राहते. आज इडली खायची होती म्हणून इडली, काल पोहे केलते. हे पहा सगळं ते बुडातलं भांडं आहे, हे भरलेलं आहे मी. चला आता असं ठेवून दाखवते तुम्हाला. हे बघा असं एक आणि हे दुसरं आणि हे तिसरं. तसे तर 4 भांडे आहेत पण मी 3 भरलेले आहेत. हे असं 5 मिनिटं होऊ द्यायचं. 5 मिनिटात होऊन जातं. हे बघा चटणीच्या हिशोबानं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. जेवढी आपल्याला चटणी लागते त्या हिशोबानं, तुमच्या हिशोबानं जसं की शेंगदाणे घ्यायचे आणि थोडं ओलं खोबरं घेतलं, ओलं नारळ. आता हे दोन्ही मिक्समधून काढणार मी. नारळाची चटणी करता येईल, नारळ आणि शेंगदाणे. त्याच्यासाठी ही मोहरी, थोडी मोहरी आणि हे बघा थोडं जिरं. ते आपल्या म्हणजे तुमच्यानुसार घ्या, असं जितकं लागते तुम्हाला तसं. तर मला जर जितकं लागते मी तितकं टाकत आहे. त्या कढीपत्ता, हे बघा हिरवी मिरची मला लागते एवढी मी टाकली आणि नमक तुमच्या चवीनुसार. हे बघा असं एवढं. मिरच्या पण तळलेल्या आहेत. आता याच्यात मी टाकून द्या. थोडी हळदी टाकली. कसं टाकायची असते तर टाकू शकता, नाही टाकायची तर नाही टाका. खोबऱ्याची चटणी. हे बघा आमची चटणी झाली आता तयार. आणि त्याच्यावर कढीपत्ता टाकत आहे. आता कढीपत्त्यानं चव चांगली वास पण येते. टाकला कढीपत्ता. आता ही थोडी कोथिंबीर मी मध्ये पण म्हणजे याच्या चटणीत पण टाकली होती कोथिंबीर. जशी टाकली तुम्हाला जशी लागते अशी टाका. ही झाली चटणी तयार. चला बघू आता आमची इडली तयार झाली का. झाली आता आमची इडली पण तयार. हे बघा असं चाकू जर खूप बाहेर निघला व्यवस्थित तर झाली. काढून दे एखादी लेच करून कशी निघते तर बघू. हे बघा किती मस्त निघली. हे झाली आपली आता इडली तयार. हे बघा सकाळचा नाश्ता आमचा तयार झाला. आमचा दादा आणि दीदी बसली खायला. दीदी कशी लागत आहे? छान लागत आहे ना. दादू कशी लागत आहे? एकदम गोड. हे बघा आमच्या दादाला आणि दीदीला तर गोड लागली. तुम्हाला पण कशी वाटली ते सांगा कमेंट करून. काय करायचं? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आमची इडली कशी वाटली ते सांगा कमेंट मध्ये.